ओके, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टॉपिक 11 सेल्युलर स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्समधील मायक्रो ऑर्गॅनिझम्स हा भाग आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय, तर इथे आपल्याला डेफिनेशन दिसते, ऑर्गॅनिझम्स विच कॅनॉट बी सीन विथ अवर आईज बट कॅन ओनली बी ऑब्झर्व अंडर मायक्रोस्कोप आर कॉल्ड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. म्हणजे जे सजीव आपल्याला नुसत्या डोळ्यांनी पाहता येत नाहीत पण सूक्ष्मदर्शकाखाली आपण त्यांना अभ्यासतो त्यांना मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणतो. मग इथे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्सची नावं दिली आहेत: अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना, स्नेल, एलिफंट, पिजॉन, वर्म्स. याचे 2 गट करा सांगितले. साहजिक आहे, अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना हे एका गटात येणार कारण ते स्मॉलर आहेत साईजमध्ये. स्नेल, एलिफंट पिजॉन अँड वर्म्स सेकंड ग्रुपमध्ये येणार आहेत. नेक्स्ट आहे ऑकरन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सजीव कोठे आढळतात, ही मायक्रो सूक्ष्मजीव कोठे आढळतात. सो दे आर प्रेझेंट एव्हरीवेअर. बघा, म्हणजे एव्हरीवेअर म्हणजे सगळीकडे असतात. मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट ऑल अराउंड अस. सो इट इज प्रेझेंट, दे आर प्रेझेंट इन द एअर, वॉटर, सॉइल, फूड, सिवेज, गार्बेज ॲज वेल ॲज इन द बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इन्क्लुडिंग ह्युमन्स. म्हणजे ते हवेत आहेत, पाण्यात आहेत, मातीमध्ये आहेत, अन्नपदार्थावर आहेत. सिवेज म्हणजे सांडपाणी आहे, कचरा. तसेच प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या शरीराच्या आत आहेत, शरीरावर सुद्धा आहेत, मनुष्याच्या सुद्धा. सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर सॉलिटरी, दॅट इज दे लिव्ह सिंगली, म्हणजे ते एकटेच राहतात. एक्झाम्पल अमिबा, पॅरामेशियम. वेअर सम लिव्ह इन कॉलनीज, म्हणजे काही सूक्ष्मजीव मोठ्या संख्येने एकत्र राहतात. सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स लिव्ह ऑन द रिमेन्स ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर काही सूक्ष्मजीव प्राणी आणि वनस्पतींच्या ज्या डेड बॉडीज आहेत त्यांच्यावरती सुद्धा ते जगत असतात. ठीक आहे, हा झाला ऑकरन्स, म्हणजे कोठे कोठे ते आढळतात. नेक्स्ट आहे बघा, वी कॅनॉट सी ऑब्जेक्ट स्मॉलर दॅन 100 मायक्रोमीटर इन साईज विथ आवर आईज. म्हणजे 100 मायक्रोमीटरपेक्षा लहान आपण पाहू शकत नाही. सो वी मेक ग्लास स्लाइड्स ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड ऑब्झर्व देम अंडर अ कंपाऊंड मायक्रोस्कोप. आणि म्हणून आपण त्यांना पाहण्यासाठी कंपाऊंड मायक्रोस्कोपचा वापर करतो. However, if the magnification of 1000x proves to be insufficient, म्हणजे 1000 पट जर कमी पडत असेल, so we need to use an electron microscope to observe the microorganism. म्हणजे काही सूक्ष्मजीव हे कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली सुद्धा पाहता येत नाहीत, तेव्हा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा वापर होतो. सायझेस ऑफ सम मायक्रोब्स, म्हणजे काही सूक्ष्मजीवांचे इथे साईज दिलेले आहेत. पॅरामेशियम about 100 micrometers, bacteria of typhoid 1 to 3 micrometers, poliovirus 28 nanometers. हे असे दिले. मायक्रोब्स मेजर्स लेस दॅन 100 मायक्रोमीटर्स. सो या पद्धतीने ते एवढे लहान जरी असले तरी त्यांच्या सगळ्या लाईफ प्रोसेस त्या सिंगल सेलमध्ये होत असतात. ही जनरल इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. द नेचर ऑफ सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आता इथे काही आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्सचेच काय दिलेले आहेत, इमेजेस दिलेले आहेत. व्हरायटी ऑफ मायक्रोब्स, यातले अनेक जे आहेत हे मायक्रोब्स. आता मगाशी अमिबा, पॅरामेशियम, स्पायरोगॅरा, युग्लिना, म्युकर असे बरेच आहेत आणि बरेच असे आहेत की आपल्याला माहीतसुद्धा नाहीत. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे आकार, त्यांचे शेप्स कसे असतात मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे, सूक्ष्मजीवांचे, ते इथं या इमेजमध्ये आपल्याला दिलेले आहेत. ओके, आता पुढे बघा. Some microorganisms like the fungus that grow on bread or strands of algae in ponds are multicellular. काही मायक्रोब्स जसे की फंगस म्हणजे बुरशी जी ब्रेडवरती आपल्याला वाढलेली दिसते, किंवा स्ट्रँड्स ऑफ अल्गी म्हणजे पॉन्ड्स म्हणजे तलाव मध्ये वगैरे अल्गी वाढलेली दिसते, त्या मल्टीसेल्युलर आहेत. ओके, फंगस अँड अल्गी. हाऊएव्हर मोस्ट मायक्रोब्स सच ॲज बॅक्टेरिया अँड व्हायरस आर युनिसेल्युलर. पण अनेक सूक्ष्मजीव जसे की जीवाणू आणि विषाणू, बॅक्टेरिया अँड व्हायरस आर युनिसेल्युलर, म्हणजे एकाच पेशीचे बनलेले असतात. दे हॅव अ समवॉट डिफरंट सेल्युलर स्ट्रक्चर. दे डू नॉट हॅव द मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स फाउंड इन यूकॅरियोटिक सेल्स. आता काही मायक्रोब्स जसे की हा जो व्हायरस आहे, यूकॅरियोटिक म्हणजे जशा प्लांट आणि ॲनिमल सेल बघितल्या त्यात मेम्ब्रेन बाउंड म्हणजे कडेने एक मेम्ब्रेन असतं आणि त्याच्यामध्ये ऑर्गनल्स असतात. तसा प्रकार या सेल्समध्ये किंवा या मायक्रोब्समध्ये नसतो, म्हणजे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स नसतात. द प्लाझ्मा मेम्ब्रेन, सायटोप्लाझम, न्यूक्लियॉइड आर देअर ओनली कंपोनंट्स.
म्हणजे त्याचे मुख्य घटक काय असतात तर फक्त सायटोप्लाझम, प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस असे घटक असतात. अशा कमीत कमी घटक असणाऱ्या या मायक्रोब्सनाच आपण सेल्सना प्रोकॅरियोटिक सेल्स असं म्हणतो. काय म्हणतो? प्रोकॅरियोटिक सेल. म्हणजे आता ही जी सेल आहे ती काय आहे? प्रोकॅरियोटिक सेल आहे. यामध्ये हा फ्लॅजिलम म्हणजे एक भाग घटक त्याचा एक दिसतोय. कॅप्सूल टाईप इथं स्ट्रक्चर आहे. सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन, न्यूक्लियस, सायटोप्लाझम, रायबोसोम्स म्हणजे कमीत कमी घटक आहेत. म्हणजे हा ॲक्च्युली एक व्हायरस शेप आहे. म्हणजे मगाशी जे आपण पाहिल्या प्लांट सेल, ॲनिमल सेल त्या मेम्ब्रेन बाउंड असतात, त्यांना युकॅरियोटिक सेल म्हणतात. पण मोस्टली व्हायरस हे काय असतात या पद्धतीनं प्रोकॅरियोटिक सेल. म्हणजे हा दुसरा प्रकार आहे प्रोकॅरियोटिक सेल. हा प्रोकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर आहे. या पद्धतीनं हे त्याची स्ट्रक्चर असतं. डायग्रॅम आपल्याला सुद्धा परीक्षेमध्ये ड्रॉ प्रोकॅरियोटिक सेल तेव्हा आपल्याला ही या पद्धतीने बघा एक कॅप्सूल टाईप शेप आहे. सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन, न्यूक्लियॉड म्हणजेच न्यूक्लियसचा भाग, सायटोप्लाझम, रायबोसोम्स, प्लाझमिड या पद्धतीने दिलेले आहेत. ही आपल्याला काढता आली पाहिजे. हा फक्त माहितीसाठी आपल्याला डायग्रॅम फक्त समजून त्याचे पार्ट आपण लक्षात ठेवायचे आहेत. तर पुढे ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. Each microorganism need a specific environment for growth and reproduction. प्रत्येक सूक्ष्मजीवाला वाढीसाठी काय असतं? स्पेसिफिक एन्व्हायरमेंट म्हणजे ठराविक वातावरण लागतं. बरोबर आहे. म्हणजे ते जर वातावरण मिळालं तर त्यांची वाढ झपाट्याने होते. मग त्याचे प्रकार कसे आहेत बघा. मेनी मायक्रोब्स नीड ऑक्सिजन फॉर देअर ग्रोथ. काही सजीवांना ऑक्सिजनची गरज आहे वाढीसाठी. वेअर ॲज सम मायक्रोब्स कॅन ग्रो विदाउट ऑक्सिजन. मग काही सूक्ष्मजीव ऑक्सिजन शिवाय सुद्धा वाढतात. सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स सर्वाईव्ह इवन इन एक्स्ट्रीम अँड ॲडवर्स कंडिशन्स. मग काही सूक्ष्मजीव अतिशय प्रतिकूल घटक वातावरणामध्ये सुद्धा वाढतात. जसं की ओशन फ्लोअर, समुद्र महासागराचा तळ, आईस इन पोलर रिजन, ध्रुवीय प्रदेशात, बर्फाळ प्रदेशात, हॉट वॉटर स्प्रिंग, गरम पाण्याची जी ठिकाणं आहेत तिथे सुद्धा ती वाढतात. ड्युरिंग ॲडवर कंडिशन्स. मग जेव्हा प्रतिकूल परिस्थिती असते म्हणजे त्यांच्या वाढीसाठी योग्य वातावरण जेव्हा नसतं, मायक्रोब्स फॉर्म अ थिक कवरिंग अराउंड देमसेल्स. तेव्हा हे मायक्रोब्स काय करतात? त्यांच्या भोवतीनं थिक कवरिंग म्हणजे अतिशय जाड असे कवर तयार करतात. अँड स्टॉप देअर लाईफ प्रोसेस. आणि स्वतःच्या जीवन प्रक्रिया एकतर कमी करतात किंवा बंद करतात. ऑन रिटर्न ऑफ फेवरेबल कंडिशन. मग जेव्हा योग्य वातावरण त्यांना मिळतं, प्राप्त होतं, दे कम आउट ऑफ प्रोटेक्टिव्ह कवरिंग अँड कंटिन्यू देअर लाईफ प्रोसेस. आणि जेव्हा योग्य वातावरण मिळतं तेव्हा ते कवरिंगमधून बाहेर येतात आणि मग त्यांची लाईफ पुन्हा कंटिन्यू करतात. म्हणजे हा भाग आपण लक्षात ठेवायचा की कशा पद्धतीने मायक्रोब्स सर्वाईव्ह करत असतात. मग वेअर डू द मायक्रोब्स ग्रो. मग मायक्रो ऑर्गॅनिझम कुठे वाढू शकतात? मीडियम कंडिशन्स कोणत्या? मीडियम म्हणजे माध्यम कोणकोणतं आहे बघा. सॉईल, वॉटर म्हणजे हे दोन माहितीच आहे. डिकेइंग मॅटर. डिकेइंग म्हणजे कुजणारे घटक. कोणतं टेम्परेचर सुटेबल आहे? 25 डिग्री टू 37 डिग्री. जास्त झालं तर ते जगू शकत नाहीत, कमी टेम्परेचर झालं तरी जगू शकत नाही. न्यूट्रिशन काय लागतं? स्पेसिफिक न्यूट्रियन्स. एक्झाम्पल अल्गी, क्लोरोफिल, ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजनची घटक आहे. अल्गी, क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्य पाहिजे या पद्धतीने. आणि ॲटमॉस्फिअर कसं असतं? मॉइस्ट, ह्युमिड, वॉर्म म्हणजे तिन्हीमध्ये. मॉइस्ट दमट हवामान, ओलसर किंवा गरम. अकॉर्डिंग टू शेप अँड लाईफ प्रोसेसेस मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड ॲज. मग हे मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे या पद्धतीनं 5 घटक केलेत. अल्गी, शेप आणि प्रोसेस, लाईफ प्रोसेसमुळे. अल्गी, फंगी, प्रोटोझोआ, बॅक्टेरिया, व्हायरस. बघा हे लक्षात ठेवायचे. 5 टाईप किंवा त्याचे 5 क्लासिफिकेशन पॉईंट्स विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे आहेत. अकॉर्डिंग टू शेप अँड लाईफ प्रोसेस मायक्रो ऑर्गॅनिझमचे 5 टाईप्स. अल्गी, फंगी, प्रोटोझोआ, बॅक्टेरिया अँड व्हायरसेस. ओके. पुढे आता 2 भाग आपण शिकणार आहोत. यूज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑर युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड हार्मफुल. म्हणजे आपल्यासाठी, निसर्गासाठी चांगले सूक्ष्मजीव कोणते, कसे उपयोगी पडतात, आणि हार्मफुल म्हणजे घातक सूक्ष्मजीव कोणते, त्याचे हे पॉईंट्स आहेत. पहिला यूज आहे मायक्रोब्स प्रेझेंट इन सॉईल, डंग म्हणजे मातीमध्ये किंवा कचऱ्यामध्ये, शेणामध्ये एक्सेट्रा. डिकम्पोज द गार्बेज टू ऑप्टेन फूड मटेरियल. मग ते मायक्रोब्स काय करतात तर गार्बेज, कचऱ्याला डिकम्पोज, विघटन करतात त्यांचं अन्न मिळवण्यासाठी. आणि या प्रोसेसचा रिझल्ट काय मिळतो? ॲज अ रिझल्ट
गार्बेज इज सून कन्वर्टेड इनटू मॅन्युअर ऑफ बेस्ट क्वालिटी. मॅन्युअर म्हणजे तोच कचरा एका चांगल्या दर्जाच्या खतामध्ये रूपांतरित होतो आणि मग त्याच्यामुळे खत तयार होतं आणि परिसर स्वच्छ राहतो. ॲज इन द केस ऑफ गार्बेज, फॉर प्रॉपर सिवेज डिस्पोजल टू मायक्रोब्स आर रिलीज इन टू सिवेज सो ॲज टू हेल्प द क्विक डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. मग सिवेज म्हणजे सांडपाणी, त्यामध्ये जर आपण काही मायक्रोब्स सोडले तर ते सुद्धा त्यातील ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचं डिकम्पोजिशन करून आणतात. म्हणजे पहिला उपयोग काय मायक्रोब्सचा बघा की दे कन्वर्ट गार्बेज इनटू गुड मॅन्युअर. मॅन्युअर म्हणजे खत. दुसरं, we have seen that some microbes present in the soil and those in the root nodules of leguminous plants convert atmospheric nitrogen into compounds. म्हणजे काय करतात तर मातीमध्ये काही मायक्रोब्स असतात, त्याचबरोबर काही लेग्युमिनस प्लांट्स म्हणजे मागे आपण टॉपिकमध्ये पाहिले की काही मुळांच्या गाठींमध्ये ते मायक्रोब्स असतात, ते काय करतात ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन कंपाऊंडमध्ये रूपांतर करतात आणि तो नायट्रोजनस कंपाऊंड कुणाला मिळतो, विच हेल्प टू इन्क्रीज सॉईल फर्टिलिटी अँड देअर बाय प्रोटीन कंटेंट ऑफ पल्सेस ग्रोन इन दॅट सॉईल. म्हणजे ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन सॉईलमध्ये जो कन्वर्ट होतो तो नायट्रोजनस कंपाऊंड तयार होतात, त्यामुळे मातीची काय होते फर्टिलिटी, सुपीकता वाढते, यांच्यामुळे पिकांना फायदा होतो. थर्ड, इफ अ फ्यू ड्रॉप्स ऑफ योगर्ट और बटर मिल्क आर मिक्स विथ लुक वॉर्म मिल्क. म्हणजे आता हे तुम्हाला माहितीच आहे बघा की दही तयार होतं, ते कशामुळे तयार होतं तर मायक्रोब्समुळे तयार होतं. कोमट दुधामध्ये जर ताकाचे किंवा दह्याचे काही थेंब टाकले तर ते काय होतं 8 ते 10 तासामध्ये त्याचे मायक्रोब्स काय करतात, त्या दुधाचे योगर्टमध्ये कन्वर्ट करत असतात. बरोबर आहे. सो मायक्रोब्स आर युजफुल टू convert milk into yogurt. Microbes are thus useful for producing milk products like butter, buttermilk, cheese, पनीर. जसं योगर्टमध्ये ते उपयोगी पडतात त्याच पद्धतीनं बटर मिल्क, चीज, पनीरमध्ये सुद्धा तयार होण्यासाठी मायक्रोब्स आपल्याला उपयोगी आहेत. सो मॅन्युअर तयार करण्यासाठी, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन कन्वर्ट करण्यासाठी, मिल्क प्रॉडक्ट तयार करण्यासाठी योगर्टचा वापर मायक्रोब्सचा आपल्याला उपयोग होत असतो. नेक्स्ट आहे फर्मेंटेशन. फर्मेंटेशन प्रोसेस म्हणजेच काय तर आंबवणे ही प्रक्रिया. बघा इथं पहिल्यांदा फर्मेंटेशन म्हणजे काय सांगितले, द केमिकल प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ वन टाईप ऑफ कार्बन कंपाऊंड इंटू अनदर टाईप ऑफ कार्बन कंपाऊंड बाय ॲक्शन ऑफ मायक्रोब्स. आता इथे एक रासायनिक प्रक्रिया होते, कशा संदर्भात होते, फर्मेंटेशन म्हणजे आंबवणे ही प्रक्रिया होती की एका कार्बन कंपाऊंडचं दुसऱ्या प्रकारच्या कार्बन कंपाऊंडमध्ये रूपांतर होणे या सूक्ष्मजीवांच्यामुळे त्यालाच फर्मेंटेशन म्हटलं जातं. पाठ करण्यासाठी सोपी आहे बघा. केमिकल प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ वन टाईप ऑफ कार्बन कंपाऊंड इंटू अनदर टाईप ऑफ कार्बन कंपाऊंड बाय ॲक्शन ऑफ मायक्रोब्स नोन ॲज फर्मेंटेशन. ही प्रोसेस होत असताना हीट इज जनरेटेड इन दिस प्रोसेस अँड कार्बन डायऑक्साईड अँड सम अदर गॅसेस आर रिलीज. हे होत असताना हीट रिलीज होते. आता हे नेमकं तुमच्या लक्षात येत नाही, म्हणजे मी तुम्हाला सांगतो की जेव्हा इडली डोसा तयार केला जातो त्याच्या अगोदर आदल्या दिवशी त्याचं पीठ तयार केलं जातं. बरोबर आहे. त्याचं बॅटर म्हणजे जो प्रिपरेशन आहे ते तयार केले जाते आणि जेव्हा ते तयार होतं तेव्हा त्यामध्ये फर्मेंटेशन होतं आणि फर्मेंटेशन होताना त्यातून कार्बन डायऑक्साईड आणि अदर गॅस रिलीज होतात, म्हणून ते इडली डोशाचं जे बॅटर आहे म्हणजे पीठ तयार केलं असतं ते फुगलेलं आपल्याला दिसतं. बघा तुम्ही कधी बघितलं असेल तर तुम्हाला ते कळेल. सो या पद्धतीनं ही फर्मेंटेशन प्रोसेस होत असते. बघा आता ही प्रोसेस कुठे वापरली जाते, द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन इज यूज फॉर मेकिंग योगर्ट फ्रॉम मिल्क. आता सांगितलं. प्रोड्युसिंग अल्कोहोल फ्रॉम ग्रेन्स अँड फ्रूट्स, bread from flour, as well as in the production of acetic acid, citric acid, lactic acid, vitamins and antibiotics. हा भाग लक्षात ठेवा. प्रोसेस फर्मेंटेशन प्रोसेस कोठे कोठे वापरली जाते. हा एका प्रश्नाचं उत्तर आहे की या पद्धतीने ही या ठिकाणी वापरली जाते. If microbes are allowed to grow in batter, duck, fruit juices, etc., they break down these substances, producing new compounds as they grow and multiply in them. These microbial process is used in the production of various common foodstuff. म्हणजे आता जर सांगितलं तेच
की मायक्रोब अलाव केले, वाढवले यामध्ये, तर ते त्यांची संख्या वाढते आणि त्या फूड स्टफ तयार होण्यासाठी ते मदत करत असतात. आता पुढचा उपयोग बघा. समटाइम्स व्हेन यू आर इल, आजारी आपण पडलो, द डॉक्टर प्रिस्क्राइब्स कॅप्सूल्स और इंजेक्शन्स ऑफ मेडिसिन्स लाईक पेनिसिलिन. These types of medicines destroy the pathogen and retarded their growth. मग आपण आजारी पडलो तर डॉक्टर आपल्याला एखादं इंजेक्शन किंवा मेडिसिन देतात ज्यामध्ये पेनिसिलिन शक्यतो असतं. ते काय करतात, त्या रोगजंतूंची वाढ थांबवतात आणि त्यांना नष्ट करतात. त्याच औषधांना आपण अँटीबायोटिक्स म्हणतो. अँटीबायोटिक्स आर प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पेसिफिक मायक्रोब्स. आता हे माहिती आहे का बघा की अँटीबायोटिक्ससुद्धा तयार करताना काही सूक्ष्मजीवांचा उपयोग होतो. डिसीजेस लाईक, काही रोग, ट्युबरक्युलोसिस म्हणजे TB, क्षयरोग ज्यामध्ये खोकला प्रचंड असतो, टायफॉईड ताप असतो, कॉलरा, हा रोग कॉलराचा आहे जो पोटाचा आतड्यांचा रोग आहे. विच वेअर प्रिव्हियसली कन्सिडर इनक्युरेबल, जे सुरुवातीला काय होते तर इनक्युरेबल होते म्हणजे यावर उपचार नव्हता. हॅव नाव कम अंडर कंट्रोल बिकॉज ऑफ अँटीबायोटिक्स, ते आता कंट्रोलमध्ये आहेत म्हणजे त्यांच्यावर उपचार शक्य आहे. कुणामुळे तर अँटीबायोटिक्समुळे. डोमेस्टिक ॲनिमल्स टू कॅन बी प्रोटेक्टेड फ्रॉम व्हेरियस डिसीजेस बाय मिक्सिंग अँटीबायोटिक्स विथ देअर फूड. प्लांट्स डिसीज कॅन बी कंट्रोल विथ द हेल्प ऑफ अँटीबायोटिक. म्हणजे अँटीबायोटिक्स तयार करण्यासाठी सुद्धा मायक्रोब्सचा वापर होतो. हे अँटीबायोटिक्स मनुष्याला, त्याचबरोबर डोमेस्टिक ॲनिमल्स, प्लॅन्टला सुद्धा दिले जातात. तर पुढं काय सांगितलं बघा. दो अँटीबायोटिक्स आर युजफुल फॉर क्युरिंग सर्टन डिसीजेस, दे कॅन बी हार्मफुल इफ यूज विदाउट कन्सल्टिंग अ फिजिशियन. म्हणजे जरी ते आपल्यासाठी उपयोगी असतील तरीसुद्धा त्यांचं डॉक्टरांच्या कन्सल्टिंग शिवाय जर आपण ते वापरले तर ते आपल्याला घातक ठरू शकतात. हेन्स अ कोर्स ऑफ अँटीबायोटिक्स शुड बी कम्प्लिटेड स्ट्रिक्टली फॉलोविंग द डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन. डॉक्टरांच्या देखरेखीखालीच आपण तो कोर्स पूर्ण केला पाहिजे. In fact, we should not take any medicine on our own to treat ailments. म्हणजे स्वतःचा आजार दूर करण्यासाठी स्वतः औषधे आपण घेऊ नाहीत. लाईक बॉडी एक, हेडेक, कॉमन कोल्ड एक्सेट्रा. बऱ्याच वेळा आपण अंगदुखी, डोकेदुखी किंवा सर्दी यांसाठी स्वतःच जाऊन औषधे घेतो दुकानातून, मेडिसिनमधून, मेडिकलमधून, तर तसे ते घेऊ नाहीत. हा भाग इथं सांगितलेला आहे. पुढे वॅक्सिनेशनशी रिलेटेड. वॅक्सिन म्हणजे लसीकरण. वॅक्सिन इज प्रोड्यूस इन अ लॅबोरेटरी विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स. म्हणजे वॅक्सिन याचा अर्थ लस जी तयार केली जाते ती सुद्धा काही सूक्ष्मजीवांच्या मदतीनेच तयार केली जाते प्रयोगशाळेमध्ये. दॅट गिव्स इम्युनिटी अगेन्स्ट पर्टिक्युलर डिसीज. ती आपल्याला एखाद्या रोगाविषयी इम्युनिटी म्हणजे रोग प्रतिकारशक्ती देते. If we have been vaccinated against any disease, or our immunity, that is resistance to that disease, increase so that the possibility of contracting that disease is greatly reduced. म्हणजे एखाद्या रोगासंबंधित आपल्याला जर वॅक्सिन दिला असेल तर आपली रोगप्रतिकारशक्ती त्या रोगासंबंधित वाढते आणि आपल्याला त्या रोगाचा सामना करण्याची ताकद आपल्याला मिळत असते आणि तो रोग आपल्याला होण्याची शक्यता कमीत कमी असते. मायक्रोब्स आर आल्सो यूज इन प्रोसेस लाईक टॅनिंग ऑफ स्किन, प्रोडक्शन ऑफ रोप्स, स्ट्रिंग्स फ्रॉम अगेव. ही त्याचे इतर उपयोग दिलेले आहेत. सम मायक्रोब्स यूज ऑइल फॉर देअर ग्रोथ. काही सूक्ष्मजीव त्यांच्या वाढीसाठी तेलाचा वापर करतात. सच मायक्रोब्स आर यूज टू क्लिअर अ लेअर ऑफ ऑइल फ्लोटिंग ऑन द सरफेस ऑफ अन ओशन ऑर लेक फॉर्म ड्यू टू लीक ऑर स्पिल. दॅट इज क्लिअर अन ऑइल स्लिक. मग काही वेळेस समुद्र किंवा महासागरावरती किंवा तलावावरती तेल गळतीमुळे तेलाचा थर जमा होतो आणि तो तेलाचा थर काढण्यासाठी जे ऑइल घेणारे खाणारे मायक्रोब्स आहेत त्यांना ते त्या पाण्यामध्ये सोडलं जातं जेणेकरून तो लेयर कमी केला जाईल. फार्म वेस्ट, ह्युमन युरिन अँड फिसेस म्हणजे शेतीतील कचरा, ह्युमन मलमूत्र म्हणजे मानवी मलमूत्र, वेट गार्बेज ओला कचरा एक्सेट्रा इज कलेक्टेड अँड यूज इन अ बायोगॅस प्लांट टू प्रोड्यूस बायोगॅस अँड फर्टिलायझर. यांच्यापासून बायोगॅस बरोबर जैविक जो गॅस आहे तो तयार केला जातो. त्यामध्ये मायक्रोब्स काय करतात ते कन्व्हर्जन करत असतात. म्हणजे हे युजफुल मायक्रोब्सचे सगळा पार्ट आहे. तर पुढे आपण बघणार आहोत हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे काही सूक्ष्मजीव आपल्याला कशा पद्धतीनं घातक ठरत असतात. त्यातला पहिला आहे फूड पॉयझनिंग म्हणजे विषबाधा होते, अन्नपदार्थातून विषबाधा होते.
किंवा इतर पाण्यामधून होते, बरोबर. ॲज दे यूज फूड स्टफ फॉर देअर ओन न्यूट्रिशन, सम मायक्रोब्स रिलीज टॉक्झिक मटेरियल्स, याला एन्ट्रोटॉक्झिन्स म्हणतात, इन टू द फूड. मग फूड जसं एखादा अन्नपदार्थ आहे, त्या अन्नपदार्थावर जर मायक्रोब्स असतील तर ते त्याचा उपयोग करतात, पण त्यातून ते मायक्रोब्स त्या अन्नावरती काही विषारी पदार्थ सोडतात. सच टॉक्झिन्स स्पॉइल द फूड, आणि त्यामुळे ते अन्न दूषित होतं, विषारी होतं, आणि असं अन्न खाल्ल्यामुळे आपल्याला फूड पॉयझनिंग होतं. इटिंग सच स्पॉइल फूड कॅन कॉज लूज मोशन्स अँड वॉमिटिंग. मग जुलाब होणे आणि उलट्या होणे हे त्याचं पहिलं परिणाम आपल्याला असू शकतो. बघा, यासाठी आपण नेहमी काय केलं पाहिजे, ईट फ्रेश अँड प्रॉपरली कवर्ड फूड, नेहमी ताजं आणि झाकलेलं अन्न खावं. ड्रिंक बॉइल्ड वॉटर, उकळलेलं पाणी, उकळून थंड केलेलं पाणी प्या. होल्ड हँकरचीफ ओव्हर युअर माउथ अँड नोज वेन यू कफ ऑर स्नीज, खोकताना शिंकताना हातरुमालाचा वापर करा. डोंट अलाउ गार्बेज अँड वॉटर टू ॲक्युमुलेट अराउंड युअर हाऊस, घराभोवती कचरा साचू देऊ नका किंवा पाणी साचू देऊ नका, असे काही 4 मुद्दे सांगितले. पॅथोजेन्स, डिसीज प्रोड्युसिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स. पॅथोजेन्स म्हणजे रोगजंतू, ज्यांच्यामुळे रोग प्रसार होतो असे. बघा, पॅथोजेन्स मे बी प्रेझेंट इन वॉटर बॉडीज कंटेमिनेट विथ सिवेज अँड डर्ट फ्रॉम द सराउंडिंग्स, इन फूड लेफ्ट अनकवर्ड इन अनहायजेनिक कंडिशन्स विथ हाऊस फ्लाईज सिटिंग ऑन इट. म्हणजे अनकवर्ड फूडवर हाऊस फ्लाईज, घरमाशा बसतात. त्याचबरोबर सांडपाणी किंवा घाण पाण्यामधील जे पॅथोजन्स आहेत त्यामुळे चांगलं पाणी जे काय आहे ते दूषित होतं. इफ सच कंटेमिनेटेड फूड ऑर वॉटर इज कन्झ्युम्ड, मग असं दूषित पाणी, दूषित अन्न जर वापरलं, वी मे फॉल इल विथ डिसीज, मग आपल्याला आजार पण येऊ शकतं. मग ते कोणकोणतं, तर एलिमेंटरी कॅनल अन्ननलिकेचे आजार, जसं की अमिबॅसिस, टायफॉइड, कॉलरा, हेपॅटायटिस, गॅस्ट्रो, हे दूषित अन्न आणि पाण्यामुळे, हे लक्षात ठेवायचं. कंटेमिनेटेड फूड अँड वॉटरमुळे अमिबॅसिस, टायफॉइड, कॉलरा, हेपॅटायटिस, गॅस्ट्रो. Pathogens are released in the air when person having an infection of the respiratory tract sneezes or cough. म्हणजे ज्याला श्वसनाचे आजार आहेत असा व्यक्ती खोकला किंवा शिंकला तर त्यातून जर्म्स बाहेर हवेत पडतात आणि त्यामुळे एखादा निरोगी व्यक्ती जर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर त्याला सुद्धा ते आजार होऊ शकतात. जसं की दिलेले आहेत कॉमन कोल्ड, कफ, डिप्थेरिया, निमोनिया, ट्युबरक्युलोसिस. म्हणजे सामान्य सर्दी आहे, खोकला आहे, डिप्थेरिया, घटसर्प, निमोनिया, ट्युबरक्युलोसिस म्हणजे TB. आता यामध्ये आणखी एअर थ्रू जो स्प्रेड होतो किंवा डायरेक्ट कॉन्टॅक्ट थ्रू स्प्रेड होतो तो आपल्याला कोविड-19 हा सुद्धा डिसीज आपल्याला यामध्ये घेता येईल, ज्याला कोरोना व्हायरसमुळे जो स्प्रेड होतो. मस्किटोजमुळे आता काही डिसीज स्प्रेड होतात. मस्किटो रिप्रोड्यूस इन प्लेसेस लाईक हिप्स ऑफ गार्बेज, ड्रेन्स, स्टँजंट वॉटर एक्सेट्रा. म्हणजे कचरा आहे, घाण सांडपाणी आहे, बरोबर. अशामध्ये काय होतं, साठलेलं पाणी, यामध्ये डासांची पैदास होते. अँड मायक्रोब्स दॅट कॉज डिसीज लाईक, मग यामुळे त्यामध्ये असणारे जे मायक्रोब्स आहेत मस्किटोमुळे स्प्रेड होणारे, त्यामध्ये डिसीज बघा, मलेरिया, डेंग्यू, एलिफंटायसिस, येलो फीवर, चिकुनगुनिया, झिका फीवर, ही मस्किटोजमुळे स्प्रेड होतात. गेन एंट्री द ह्युमन बॉडी थ्रू द बाईट ऑफ फिमेल मस्किटो. हे सर्व आजार फिमेल मस्किटोच्या बाईटमुळे म्हणजे मादी डासाच्या चावण्यामुळे होत असतात. तर पुढे बघा शेवटचा भाग, मेक शुअर टू चेक इज द वॉटर टँक अँड द वॉटर इन इट क्लीन. अर्थ कळाला की पाण्याची टाकी आणि त्यातील पाणी स्वच्छ आहे का. आर द वॉटर टँक्स अँड टॉयलेट्स इन द स्कूल क्लीन. अर्थ समजतोय, म्हणजे शाळेतील वॉटर टँक, टॉयलेट स्वच्छ आहेत का हे आपण पाहिलं पाहिजे. इज द वॉटर दॅट अक्युमुलेट्स इन पॉट्स, टायर, कॅन्स अराउंड द हाऊस ड्रेन प्रॉम्प्टली. म्हणजे कुठेही पाणी साठवू देऊ नये, साठला असेल तर ते ड्रेन झालं पाहिजे. आर द वॉटर स्टोरेज कंटेनर्स क्लीन रेग्युलरली. म्हणजे पाणी साठवण्याची भांडी आहेत ती स्वच्छ केली पाहिजेत. व्हॉट एक्झॅक्टली हॅपन वेन वी हॅव फीवर. आपल्याला नेमका ताप येतो म्हणजे नेमकं होतं काय बघा. द बॉडी टेम्परेचर ऑफ हेल्दी ह्युमन बिईंग इज अबाउट 37 डिग्री सेल्सिअस. म्हणजे सामान्य एखाद्या मनुष्याचं सामान्य जे तापमान आहे रेग्युलर टेम्परेचर ते 37 डिग्री सेल्सिअस असतं.
इफ मायक्रोब्स एंटर आवर बॉडी आवर इम्युनी सिस्टीम स्टार्ट्स ॲक्टिंग अँड बॉडी टेम्परेचर रायझेस. एखादा सूक्ष्मजीव आपल्या शरीरात येतो तेव्हा आपली रोगप्रतिकार शक्ती निर्माण करणारी जी संस्था आहे ती त्यावरती कार्य करते आणि मग आपलं टेम्परेचर वाढतं. दिस डिस्ट्रॉयज द मायक्रोब्स. द साईट ऑफ अन इंजुरी ऑल्सो फील्स वॉर्म फॉर द सेम रिझन. आणि मग त्यातून ते मायक्रोब्स डिस्ट्रॉय होतात, टेम्परेचर वाढलेलं असतं. मग एखादी जखम किंवा आपल्याला इंजुरी झाली असेल तर तिथलीसुद्धा भाग जो काय आहे तो वॉर्म आपल्याला झालेला जाणवत असतो. तेव्हा या पद्धतीने हे सर्व मायक्रो ऑर्गॅनिझम्स, त्यामध्ये युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, हा भाग आपण व्यवस्थित हे पूर्ण पाठ वाचन करायचा आहे आणि मग तो स्वाध्याय सोडवायचा आहे. ओके, थँक्यू.